मित्रांनो, सॉक्रेटिसच्या संदर्भात सांगण्यासारखं भरपूर काही आहे, परंतु या ठिकाणी त्याचे काही मूलभूत विचार आहेत त्यावर मला प्रकाश टाकावासा वाटतो. कारण तो जर आपल्याला समजला तर सॉक्रेटिसच्या बाबतीत जे काही इतर विचार आहेत त्याचा उलगडा आपल्याला भविष्यात करता येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे पाहावं लागेल की सॉक्रेटिस ज्या ठिकाणी जन्माला आला त्या ठिकाणची परिस्थिती कशी, तो कालखंड कसा, त्याच्या पूर्वीची अवस्था कशी. सॉक्रेटिसचा जन्म ग्रीक देशात झालेला आहे. अथेन्स हे त्याच्या गावाचं नाव आहे. त्याचा जो काळ आहे तो इसवी सन पूर्वी 469 आहे. इसवी सन पूर्व 469 म्हणजे साधारणपणे आजपासून तो 2300 वर्ष अगोदर जन्माला आलेला होता. सॉक्रेटिसच्या पूर्वी साधारणपणे 300 वर्ष अगोदर ग्रीक देशामध्ये तत्वज्ञानाची सुरुवात झालेली होती, फिलॉसॉफीची सुरुवात झालेली होती, विचाराची सुरुवात झालेली होती. आणि त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला एक नाव लक्षात घेतलं पाहिजे, तो म्हणजे थेलिस. इसवी सन पूर्व 600 मध्ये या ग्रीक देशामध्ये थेलिस नावाचा एक विचारवंत जन्माला आला आणि खऱ्या अर्थानं पाश्चात्य तत्वज्ञानाची सुरुवात तिथून झाली. ग्रीक देशामध्ये पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये सॉक्रेटिसचं जितकं महत्व आहे ते असाधारण आहे, परंतु या सॉक्रेटिसच्या पूर्वी सुद्धा जे काही तत्वज्ञान होऊन गेलं तेही तितकंच महत्वाचं आहे, हे या ठिकाणी आपण समजून घेतलं आहे. तर या थेलिसच्या संदर्भाने मी तुम्हाला सांगतो. या थेलिसला पाश्चात्य तत्वज्ञानाचा जनक मानला जातो. का? कारण त्याच्यापूर्वी या तत्वज्ञानावर कोणीतरी बोललेला आहे असं काही दिसून येत नाही, म्हणून त्याला पाश्चात्य तत्वज्ञानाचा जनक म्हणतात. तर त्यावेळेस नेमकं विचार मांडण्याची जी पद्धत होती ती कशी होती, विचार करण्याचे विषय कोणते होते, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आपल्या सगळ्यांना विचार करता येतो की नाही? तुमच्यापैकी असं कोणी आहे का की ज्याला विचार येत नाही? परंतु विचार कशाच्या संदर्भात करावा हा एक महत्वाचा प्रश्न. विचार तुम्ही करता, पक्क करता, कशाच्या संदर्भात करता नाही सांगू शकत आपण, परंतु विचाराचे काही विषय असतात आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जेव्हा एखादा विचारवंत चिंतनशील व्यक्ती विचार करतो तेव्हा त्याच्या समोरचे विषय असतात की मानवी जीवन काय, मानवी जीवन काय, मानवाचा उदय कसा कसा, मानवाचं अस्तित्व या जगामध्ये आहे तर कसं आहे, मग हे जग म्हणजे काय, मग या जगाची निर्मिती कोणी केली, हे सगळे चिंतनाचे विषय आहेत. आणि या दृष्टिकोनातून या थेलिसनी विचार सगळ्यात पहिल्यांदा केला होता आणि त्याच्या दृष्टिकोनातून हे जग जे निर्माण झालेलं आहे ते एक आश्चर्यकारक घटना आणि त्या संदर्भाने तो जेव्हा विचार करतो तेव्हा तो असं सांगतो की या जगाची निर्मिती पाण्यातून झालेली आहे. त्याच्यातून पाण्यातून झालेली आहे. ती पृथ्वी जी आहे ती तपकिरी सारखी आहे, ती या पाण्यावर तरंगते आहे, अशा प्रकारचा विचार. या थेलिसचे काही शिष्य होते, त्याच्यामध्ये अनेक्झिमेंडर, अनेक्झिगोरस अशी काही नावं आहेत. आणि या शिष्यांनी देखील आपल्या गुरुप्रमाणे या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, या सृष्टीमध्ये मानवाचं अस्तित्व काय आहे या संदर्भाने विचार करण्यासाठी सुरुवात केली. त्यांनीही आपले विचार मांडले. याच परंपरेमध्ये मग पायथागोरस सुद्धा, पायथागोरसचा प्रमेय तुम्ही सगळ्यांना माहित आहे तुम्हाला सर्वांना. परंतु हा पायथागोरस कोण होता, त्याने कोणता सिद्धांत मांडला याचा आपण कधी विचार केला तर त्याने संख्याचा शोध लावला. संख्या हे अंतिम सत्य आहे अशा प्रकारचा विचार केला. अशी ही मोठी परंपरा आहे. म्हणजे इसवी सन पूर्वी 300 मध्ये जेव्हा सॉक्रेटिस होता त्याच्या अगोदर 300 वर्ष, त्या 300 वर्षाच्या कालखंडामध्ये साधारणपणे 15 ते 16 असे तत्ववेत्ते विचारवंत होऊन गेले की त्यांनी या सृष्टीच्या संदर्भामध्ये आणि सृष्टीमध्ये असलेल्या या मानवाच्या आयुष्याच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात विचार केला. हे आपल्याला विषय चालता येईल. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक विचार असा आहे तो म्हणजे सोफिस्ट. आणि हा सोफिस्टांचा कालखंड जो आहे तो साधारणपणे इसवी सन 3रं कालखंडच आहे. सॉक्रेटिसच्या पूर्वार्धामध्ये ते होऊन गेलेले आहे. त्या सोफिस्ट जे होते यांची फिलॉसॉफी थोडीशी अगदी निराळी होती. म्हणजे सोफिस्टांनी नवीन काही तत्वज्ञान सांगितलं का? हो, या जगाला त्यांनी नवीन तत्वज्ञान सांगितलं. सोफिस्टांनी सांगितलं की मानव हाच प्रत्येक वस्तूचा मापदंड आहे.
मनुष्य हा प्रत्येक वस्तूचा मापदंड आहे, अशा प्रकारचं नवीन एक तत्वज्ञान त्यांनी सांगितलं. म्हणजे या जगाची निर्मिती कोणी केली असा जेव्हा प्रश्न पडला तेव्हा काही लोकांनी ईश्वराने केली असं उत्तर दिलं, काही लोकांनी पाण्यापासून ही उत्पत्ती झाली असं सांगितलं, एका विचारवंताने सांगितलं की प्रेम आणि घृणा या दोन गोष्टीमुळे या संसाराची निर्मिती झालेली आहे. अशा या सगळ्या विषयाला बाजूला ठेवलं आणि या सोफिस्टांनी काय केलं की या जगाची निर्मिती पाण्यापासून झालेली आहे हा सांगणारा कोण आहे? मनुष्य आहे. या संसाराची उत्पत्ती प्रेम आणि घृणेतून झालेली आहे हे सांगणारा कोण आहे? मनुष्य आहे. या विश्वामध्ये अंतिम सत्य संख्या आहे हा सांगणारा कोण आहे? मनुष्य आहे. मग अशा या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला, आधार घेतला आणि त्याच्या आधारावर खऱ्या अर्थानं त्यांनी असा निष्कर्ष काढला असावा की खऱ्या अर्थानं मनुष्य हाच सर्व गोष्टींचा मापदंड आहे. म्हणजे मनुष्यानं सांगितलं म्हणून हे जग आहे, मनुष्यानं सांगितलं म्हणून हा ईश्वर आहे, मनुष्यानं सांगितलं म्हणून हे चांगलं आहे, मनुष्यानं सांगितलं म्हणून हे वाईट आहे. अर्थात मनुष्य हाच सगळ्या गोष्टीचा मापदंड आहे. मनुष्य ठरवतो आणि त्याच्यानंतर त्या वस्तू तशा प्रतिबिंबित होतात. अशा प्रकारचं तत्वज्ञान त्या सोफिस्टांनी सांगितलं. आणि हे मनुष्याचा केंद्रबिंदू असलेलं हे सगळं तत्वज्ञान, हे विचार जे आहे हे विचार सगळ्या लोकांनी शिकले पाहिजे आणि या विचाराला शिकून आपण आपलं व्यक्तिमत्व विकसित केलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका सुद्धा या सोफिस्टांनी घेतलेली होती आणि त्यासाठी म्हणून त्या सोफिस्टांनी त्या काळामध्ये तुम्हाला शिक्षण घेता येते, व्यक्तिमत्व विकासित करण्यासाठी तुम्हाला शिक्षण घेता येते, ज्ञान मिळवता येते, अशा प्रकारचा विचार प्रस्थापित केला. आणि अशा प्रकारचं जर शिक्षण तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी मोबदला द्यावा लागेल. म्हणजे आपल्याकडे आज कोचिंग क्लासेस वगैरे जे चालतात त्या पद्धतीनं त्या काळामध्ये ज्ञान घ्यायचं असेल, तुम्हाला चांगला व्यक्तिमत्व घडवायचं असेल, तुम्हाला सद्गुणी बनायचं असेल तर तुम्हाला ते ज्ञान मिळवता येते आणि त्यासाठी म्हणून तुम्हाला ते शिक्षण असं विकत घ्यावं लागते. अशा प्रकारची एक मानसिकता त्या काळामध्ये, एक पद्धत त्या काळामध्ये सोफिस्टांनी सुरू केली होती. आणि अशा या ज्ञानाचं बाजारीकरण झालेल्या काळामध्ये त्या सॉक्रेटिसचा जन्म. ही झाली तात्विक परिस्थिती सांगितली तुम्हाला. सामाजिक आणि राजकीय परिस्थिती याच्या विपरीत. सामाजिक परिस्थिती ही धर्माने बरबटलेली होती, पोथी पुराणांनी बरबटलेली होती. प्रामुख्याने ईश्वर, पाप, पुण्य अशा सगळ्या गोष्टींनी तो समाज बरबटलेला होता. आणि कुठेतरी ईश्वराविषयीचं असं दडपण आहे की काय असं वाटते, किंवा ईश्वर नावाच्या कुठल्या तरी एका तत्वाची भीती आहे आणि म्हणून लोक चांगलं वागतात, म्हणून लोक पुण्याचे कामं करतात. अशा प्रकारचं एक वातावरण त्या काळात होतं असं म्हणायला हरकत नाही. आणि अशा या कालखंडामध्ये सॉक्रेटिसचा जन्म झाला. सॉक्रेटिसचा जन्म अथेन्स शहरामध्ये झाला 469 साली, इसवी सन पूर्व, इसवी सन नाही, इसवी सनाच्या पूर्वी. तर या सॉक्रेटिसचे वडील जे होते ते शिल्पकार होते, मूर्त्या बनवायचं त्यांचं काम होतं. आणि त्याची आई जी होती ती सुईण होती, म्हणजे गोदड्या वगैरे शिवणं वगैरे जे काम असते त्या प्रकारचं त्याची आई काम करायची. या सॉक्रेटिसचं म्हणजे कौटुंबिक परिस्थिती जर पाहिली तर अत्यंत गरिबीची, हालाकीची परिस्थिती होती. रोज काहीतरी काम करायचं आणि त्याच्यातून आपलं उदरनिर्वाह चालवायचं, अशा प्रकारची परिस्थिती होती. म्हणून त्याला खऱ्या अर्थानं परिपूर्ण असं शिक्षण घेता आलं नाही. त्याची बुद्धी अत्यंत म्हणजे चाणाक्ष होती. म्हणजे तो बुद्धिमत्तेने वैभव असलेला, बुद्धिमत्तेचं वैभव असलेला एक व्यक्ती होता. आणि त्याला लहानपणापासून मग तत्वज्ञानाची आवड होती. तत्वज्ञान हा विषय त्याच्या आवडीचा होता. परंतु तत्वज्ञान शिकायचं असेल तर त्याला शाळेत वेगळी शिकवणी लावली पाहिजे, त्याला पैसे भरावे लागतात. अशा प्रकारचं वातावरण होतं, ह्या सोफिस्टांमुळे झालेलं एक वातावरण. आणि म्हणून त्याला खऱ्या अर्थानं तत्वज्ञान शिकता आलं नाही. त्याच्या वडिलांना आपल्याकडे जे काही पैसे आहेत त्या पैशांनी त्याला गणित शिकवलं आणि व्यायामाचा जो काही प्रयोग असतात त्याला म्हणतात ते मल्ल शिक्षण, तर पैलवानगी करण्याचं शिक्षण वगैरे ते दिलं. आणि तो दोनच विषय शिकून नाही का मोठा झाला. मग क्रिटो नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता, त्याची या सॉक्रेटिस सोबत भेट झाली. त्याला सॉक्रेटिस म्हणजे काहीतरी असं विशेष वाटलं आणि सॉक्रेटिसला विशेष वाटल्यानंतर त्या क्रिटोनं सॉक्रेटिसच्या वडिलांना सांगितलं की तुमचा मुलगा मला द्या. दिला त्यांनी, म्हणजे ती घेऊन गेली त्याला
आणि त्याच्याशी चर्चा करत असताना सॉक्रेटिस सोबत चर्चा करत असताना प्लेटोला अशी काहीतरी वेगवेगळी अनुभूती यायला लागली की सॉक्रेटिस मध्ये जे विचार करण्याची पद्धत आहे ती अत्यंत अनोखी पद्धत आहे. तो विचार अगदी जगाचा निराळा विचार करणारा माणूस आहे आणि हे सगळं त्याच्यामध्ये असल्या कारणाने तो प्लेटो हा श्रीमंत माणूस होता, परंतु त्यानं काय केलं की सॉक्रेटिसला गुरु म्हणून सॉक्रेटिस लहान मुलगा, परंतु त्याच्यामध्ये विचार करण्याची पद्धत, कोणत्याही विषयासंदर्भात तो ज्या पद्धतीने विचार करायचा ते अत्यंत दुर्लभ होतं आणि या सगळ्या वैशिष्ट्यामुळे त्या प्लेटोनं त्याला आपलं गुरु म्हणून स्वीकारलं. आणि नंतर मग काही दिवसांनी ते प्लेटो निघून गेला आणि सॉक्रेटिस आपापल्या वळणावर आला. त्या सॉक्रेटिसच्या बाबतीत आणखीन एक विशेष घटना अशी आहे की याला राष्ट्राविषयी फार प्रेम होतं आणि त्यासाठी म्हणून त्याने काय केलं, सैन्यामध्ये भरती होण्याचा निर्णय घेतला. सैन्यात भरती झाला. लहानपणापासून व्यायामाचा त्याला नाद होता आणि म्हणून त्याचं शरीर जे होतं धष्टपुष्ट होतं, कणखर होतं. सैन्यात भरती झाला तर त्याचे सोबती सांगतात की आम्ही बर्फावर चालायचं म्हणलं तर एका 2-2, 3-3 मोजे घालायचो, वरून बूट घालायचो, परंतु हा सॉक्रेटिस बिना चपलीचा बिना बुटाचा बर्फावरून चालायचा. इतकं मध्ये त्याचं शरीर कणखर आणि धष्टपुष्ट असल्यामुळे त्याला कधी कोणता आजार वगैरे काही झाला नाही, काही नाही. आणि एक प्रसंग असा आहे त्याच्या जीवनातला, तुम्हाला सगळ्यांना म्हणजे गौतम बुद्ध माहित असते, ध्यानाला बसले होते कितीतरी दिवस, कितीतरी दिवस ध्यानाला बसले होते आणि ध्यानातून जेव्हा उठले तेव्हा त्यांनी या जगाला तत्वज्ञान दिलं. अशा प्रकारची घटना आपल्या भारतात आहे. अशाच प्रकारची घटना या पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये सॉक्रेटिसच्या बाबतीमध्ये सुद्धा घडल्याचं या पुस्तकात सांगण्यात आलेलं आहे. सैन्यामध्ये जेव्हा तो हा सॉक्रेटिस होता तेव्हा एका दिवशी काय झालं, त्याला काय वाटलं माहित नाही, परंतु एकाच ठिकाणी तो थांबला दिसतो. दुपार झाली तिथंच थांबलेला आहे, संध्याकाळ झाली तिथंच थांबलेला आहे, रात्र झाली तिथंच थांबलेला आहे, दुसरा दिवस उजडला तिथंच थांबलेला आहे. लोक सगळे जमतात, सैन्यातले सगळे त्याची सोबती जमतात आणि पाहतात तो तिथंच थांबलेला आहे आणि क्षणात तो सूर्य उगवतो, सूर्याला नमस्कार करतो आणि निघून जातो. आणि खऱ्या अर्थानं त्याच्यामधला जो काही प्रज्ञान आहे त्याला विजडम म्हणतो आपण, ते विजडम तिथून जाणवत असते. आणि खऱ्या अर्थानं सॉक्रेटिस नावाचा तत्ववेत्ता आपल्याला तिथून अधिकृतरित्या जगाला मिळतो. आणि तिथून खऱ्या अर्थानं सॉक्रेटिस आपल्या सामाजिक कार्याला, राजकीय कार्याला आणि त्याच्या माध्यमातून तत्वज्ञान मांडण्यासाठी म्हणून जग घेऊन जातो. काय केलं या सॉक्रेटिसनं आयुष्यभर? वय 70 होतं या मार्तिरेस. सॉक्रेटिसचं वय 70 वर्षाचं होतं. काय केलं 70 वर्षात? एकही पुस्तक लिहिलेलं नाही. त्याचं तत्वज्ञान इतकं महान आहे, परंतु त्याचं तत्वज्ञान पुस्तक रूपात त्यानं लिहिलेलं नाही. त्याच्या सोबतीचे जे काही लोक होते त्यांनी ते आपल्या आपल्या पुस्तकामध्ये मांडले आणि त्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हे तत्वज्ञान पोहोचते. सॉक्रेटिसच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी आहेत. त्यातली एक महत्वाची गोष्ट, त्यानं राजनिष्ठेवर कधीही आक्षेप घेतलेला नाही. राजनिष्ठा म्हणजे राज्यावर प्रेम जे आपलं असते, राज्य हे आपल्यासाठी असते, राज्य हे आपल्या भल्यासाठी असते, अशा प्रकारची जी निष्ठा असते त्याच्यावर कधी आक्षेप घेत नाही. राजनिष्ठा ही त्यांनी मान्य केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून तो सातत्याने विचार करत होता. परंतु त्याचा आक्षेप होता राज्य कारभार चालवण्याची जी रीत आहे, राज्य कारभार चालवणारे जे लोक आहेत त्यांच्या वागणूक, त्यांच्या कारभार करण्याच्या पद्धतीवर. कारण त्याचा बेस होता की प्रत्येक व्यक्ती हा सद्गुणी बनला पाहिजे, सद्गुणाच्या आधारावर व्यवहार झाला पाहिजे. आता सद्गुण म्हणजे काय? सद्गुण म्हणजे आपल्याला सत्याचं ज्ञान होणं. सद्गुण म्हणजे आपल्याला सत्याचं ज्ञान होणं. सत्याचं ज्ञान होणं म्हणजे काय? तर आपल्याला आपल्या स्वतःची ओळख होणं आहे. आपल्याला आपल्या स्वतःची ओळख होणं आहे. आपल्याला जोपर्यंत आपल्या स्वतःची ओळख होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण सद्गुणी होत नाही, आपण ज्ञानी होऊ शकत नाही. अशा प्रकारचा त्याचा विचार होता.
एक साधी गोष्ट आहे, आपली ओळख कशी करून घ्यायची. आपल्या भारतीय परंपरेत त्याच्यावर फार मोठं चिंतन झालेलं आहे, परंतु पाश्चात्य देशामध्ये त्याचा अगदी नो यू हिमसेल्फ अवर सेल्फ असा शब्द प्रयोग केलेला आहे. आपल्या स्वतःला ओळखा. तुम्ही कोण आहात सध्या? ओळखलं तुम्ही? पक्क त्याची पद्धत संवादाची होती. आता आपण संवाद करूया, त्याची पद्धत आपण इथं प्रत्यक्षात आणूया. तुम्ही कोण आहात? कशावरून? कशावरून? तुम्ही शिक्षण घेत आहात. शिक्षण कशासाठी आहे? ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? असे प्रश्न तो करायचा. असे प्रश्न करायचे, असे प्रश्न करायचा आणि तुम्हाला ज्ञान म्हणजे काय तुमच्याकडूनच उत्तर काढून घ्यायचं. अशी त्याची संवादाची ही पद्धत होती. अशा या संवादाच्या पद्धतीतून त्याने राज्याच्या संदर्भात सुद्धा प्रश्न उपस्थित केले होते. उदाहरण म्हणून असं उदाहरण मी ऐकलेलं आहे की एकदा एक राजा चाललेला होता आणि तरुण मुलं त्याच्या सोबत होती. तरुण मुलांना त्याने विचारलं, हा कोण आहे? राजा आहे. राजा म्हणजे? राजा म्हणजे राजा नाही. राजा म्हणजे काय? त्याचा अर्थ काय आहे का? राजा म्हणजे तो जो प्रजेचं रक्षण करतो. प्रजा म्हणजे कोण? आपण सगळे. बर, आपण असुरक्षित आहोत का? आपण असुरक्षित आहोत. मग आपलं रक्षण झालेलं आहे का? नाही, आणखी नाही झालं. मग तो राजा आहे का? रक्षण करण्याचं काम त्याचं आहे. आपण असुरक्षित आहोत आपणच मान्य करतो आणि मग तो आपलं रक्षण करू शकत नाही. मग तो खरा राजा आहे का? नाही. त्यासाठी त्याने काही केलंय का? नाही. मग तो चांगला आहे का? नाही. मग अशा पद्धतीनं तो लोकांच्या डोक्यात म्हणजे प्रश्न उपस्थित करून सत्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं. परंतु त्याच्या आयुष्यामध्ये अशा त्याच्या या स्वभावामुळेच एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. त्याच्यावर केस झाली. आजच्या भाषेत आपण केस म्हणतो. गुन्हा दाखल झाला, आरोप ठेवण्यात आला त्याच्यावर. काय आरोप होता? मी आरोप तुम्हाला वाचून दाखवतो. सॉक्रेटिस म्हणून जो शास्त्र निपुण व्यक्ती आहे तो अवकाशात काय आहे याबद्दल तर्कवितर्क करीत असतो आणि पाताळात कोणत्या गोष्टी आहेत त्यांचा विचारपूर्वक शोध घेत असतो. हा त्याच्यावरचा पहिला आरोप होता. दुसरा आरोप असा होता, तरुणांची नीतिमत्ता बिघडविण्याचा आणि राज्यातील लोकांची ज्या देवतांवर श्रद्धा आहे त्याचा विरोध करून नवीन देवता आणू पाहण्याचा. राज्यातल्या लोकांमध्ये एक श्रद्धा होती, ही देवता आहे. कोण देवता आहे? राजा देवता आहे, पुरोहित देवता आहे, जो कोणी प्रोफेट असेल, धर्मगुरू असेल तो देवता आहे. अशा प्रकारची श्रद्धा होती. आणि या सॉक्रेटिसचा स्वभाव असा होता की पुरोहित म्हणजे काय, म्हणजे धर्मगुरू म्हणजे काय? धर्मगुरू म्हणजे उपदेश करणारा. उपदेश कसे करायचे असतात? चांगले करायचे असतात. चांगले कोणासाठी? प्रजेसाठी. प्रजेचं चांगलं कशामध्ये आहे? या गोष्टीत आहे. मग तसा उपदेश हे धर्मगुरू करतात का? अशा सगळ्या प्रकारची प्रश्न उपस्थित तो करायचा आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये तो काय करायचा? मग हे देव कसे काय होऊ शकतात? असे प्रश्न उपस्थित करायचा. मग चांगला माणूस जो आहे तो देव होऊ शकत नाही का? असे प्रश्न करायचा. म्हणजेच काय, हा देव नाही, हा जो चांगला माणूस आहे तो देव आहे. अशा प्रकारची तो नवीन एक देव उभारतो आहे. अशा प्रकारचा आरोप त्याच्यावर. आरोप बिनबुडाचे होते असं म्हणता येत नाही, कारण तो तसा करायचा. परंतु त्याच्यासाठी हे करणं वाईट होतं का, चूक होतं का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. एखाद्या माणसाला सत्याचं ज्ञान देणं, त्याला सत्याची ओळख करून देणं हे चुकीचं आहे का? नाही, चुकीचं. आणि हे जर चुकीचं नसेल तर सॉक्रेटिस गुन्हेगार कसा काय ठरतो? सॉक्रेटिस गुन्हेगार ठरूच शकत नाही. असा त्याचा स्वतःच्या संदर्भामध्ये ठाम विश्वास होता. मी गुन्हेगार नाहीच आहे, कारण मी काही पाप केलंच नाही असं तो मानायचा. आणि अशा या दोन आरोपाखाली त्याच्यावर खटला भरण्यात आला.
आणि त्या खटल्याचा निर्णय ज्या दिवशी होता तो दिवस असा की एकाच दिवशी त्याच्या त्या खटल्याचा निर्णय लावण्यात आला. आणि म्हणून तो काय म्हणतो, पहा राजकीय परिस्थिती आजची कशी आहे. आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे, न्यायव्यवस्था आहे आणि या न्यायव्यवस्थेमध्ये असे अनेक खटले आहेत की त्याच्यावर दिवसेंदिवस चर्चा केली जाते. आजची तारीख, उद्याची तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख असं होत असते आणि चर्चा होत असते. परंतु या सॉक्रेटिसच्या संदर्भामध्ये हा जो खटला भरण्यात आला होता त्या खटल्याच्या संदर्भात आपल्याला एक सांगता येईल, म्हणजे सांगितल्याप्रमाणे तर एकाच दिवशी आर्ग्युमेंट झाली आणि डिसिजन झाला. आर्ग्युमेंट झाली आणि डिसिजन झालं. म्हणून सॉक्रेटिस काय म्हणतो, स्वतः सॉक्रेटिस म्हणतो जेव्हा डिसिजन झालं तेव्हा न्यायव्यवस्थेतले लोक बाजूला होते आणि सगळी प्रजा एकत्र बसलेली होती. त्या प्रजेला उद्देशून सॉक्रेटिस म्हणतो, जर अशा प्रसंगामध्ये जिथं एखाद्या माणसाच्या जीवाचा प्रश्न आहे अशा प्रसंगामध्ये जर खटले हे अनेक चर्चेनंतर निकाली निघत असतील तर कदाचित मला आणखी तुम्हाला काही भरपूर सांगता आलं असतं. म्हणजे त्याला आपलं म्हणजे बचाव करण्याच्यासाठी म्हणून त्याला काहीच सांगता आलं नाही. आणि तो वारंवार म्हणतोय की मला बचाव करायचा नाही आहे, मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, न्यायव्यवस्थेने जो काही निर्णय दिला तोही मला मान्य आहे. पहा म्हणजे ही थोडीशी त्याची मला या संदर्भामध्ये त्याची ही अशा प्रकारची राज्याविषयीची जी श्रद्धा आहे थोडीशी निराळी वाटली, परंतु ती त्याची श्रद्धा आहे, आपण त्याच्यावर काही म्हणू शकत नाही. म्हणजे ज्या राज्यानं मला रक्षण दिलेलं आहे, ज्या राज्याच्या संदर्भात मी आतापर्यंत काम करत आलो आहे त्याच राज्याने जर मला मृत्यूदंडाची शिक्षा दिली तर ती सुद्धा मला मान्य आहे, अशा प्रकारचा हा सॉक्रेटिस आहे. आणि तो काय म्हणतो की हे जे राज्य आहे ते आपल्यासाठी आहे, या राज्यातले जे कायदे कानून आहेत ते आपल्यासाठी आहेत आणि म्हणून ती आपण पाळली पाहिजे. परंतु या राज्य व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीने कायद्याची अंमलबजावणी होते ती काहीशी चुकीची आहे असं त्याला म्हणायचं आहे. कारण तो म्हणतो की ज्या खटल्यामध्ये माणसाच्या जीवाच्या संदर्भामध्ये निर्णय द्यायचा आहे, म्हणजे त्याला फाशी द्यायची असेल किंवा त्याला विष पाजून मारण्याची शिक्षा द्यायची असेल तर अशा संदर्भामध्ये एकाच चर्चेमध्ये निकाल काढू नये, चर्चा केली पाहिजे, वारंवार चर्चा केली पाहिजे, 2-4 वेळेस चर्चा झाल्यानंतर त्याच्यावर निर्णय दिला पाहिजे, अशा प्रकारचं याचं मत आहे. आणि हे असं का होतंय, एकाच चर्चेमध्ये निकाल का काढला जातो, कारण अधिकारी जे असतात ते चुकीच्या पद्धतीने निवडलेले आहेत असंही त्याचं मत. अधिकारी पूर्वीच्या काळात काय होतं की चिठ्ठ्या काढायच्या, म्हणजे हे सुद्धा 10-15 लोक आहेत राजाच्या जवळचे, त्यांची नावं घ्यायची, त्यापैकी एखाद्या माणसाची चिठ्ठी उचलायची, हा तू न्याय अधिकारी, तू दंड अधिकारी, अशा प्रकारची नेमणूक व्हायची. तर या संदर्भामध्ये सॉक्रेटिसचं म्हणणं असं आहे की ही जी चिठ्ठ्या काढून न्याय अधिकारी निवडण्याची जी पद्धत आहे ही सुद्धा चुकीची आहे. कारण अशा पद्धतीने निवडलेले अधिकारी हे कोणाचं तरी लांबून चापून करणारे असतात, राजाने सांगितलं त्या पद्धतीने निर्णय देणारे असू शकतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं सॉक्रेटिसचं म्हणणं असं होतं की जे अधिकारी चांगल्या गुणाचे आहेत, त्यांच्यामध्ये गुणवत्ता चांगल्या प्रकारची असेल, अशाच लोकांची तुम्ही अधिकारी म्हणून नेमणूक केली पाहिजे. म्हणजे शेवटी तो काय म्हणतो की तुमच्यामध्ये गुणवत्ता चांगली असते, गुणवत्तेच्या आधारावर तुम्ही नेमणूक करा, फक्त तोंड पाहून किंवा ओळखीचा म्हणून तुम्ही नेमणूक करू नका. अशा प्रकारचा त्याचा हा खूप म्हणजे पॉलिटिकल म्हणा किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हे जे विचार आहेत खूप महत्वाचे विचार आहेत. आणि या सगळ्या आधारावर तो आर्ग्युमेंट करतोय, परंतु आर्ग्युमेंट स्वतःला वाचवण्यासाठी तो करत नाहीये. लक्षात घ्या, स्वतःचा प्राण वाचावा म्हणून तो म्हणतो मी स्वतःचा प्राण वाचवावा यासाठी या ठिकाणी तुमच्या समोर याचना करत नाही, मी रडत नाही किंवा माझे लेकरं बाळ आणून त्यांना एकदम जोरजोरात रडायला लावून मी माझी शिक्षा मला माफ करा अशा प्रकारचं मी काही म्हणणार नाही, असं तो सरळ म्हणतो. मला मृत्यूविषयी अजिबात भीती वाटत नाही. आणि मग अशा पद्धतीनं तो मृत्यूदंडाची जी शिक्षा आहे तो स्वीकारतो आणि मग त्याला काही दिवसांनी मृत्यूदंड द्यायचा असतो. परंतु त्या काळामध्ये एक अशी प्रथा होती, एक त्या ठिकाणचं एक मंडळ असते, काहीतरी शिष्टमंडळ आहे का काय, ते एक जहाज आहे, त्या जहाजातून ते बाहेर गावी गेलेलं होतं. जोपर्यंत ते जहाज परत येत नाही तोपर्यंत त्या माणसाला शिक्षा देऊ नये अशा प्रकारची ती त्यांची परंपरा होती. आणि मग ते जहाज नेमकं बाहेर गेलेलं असते, जोपर्यंत ते जहाज परत येत नाही तोपर्यंत सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा देता येत नाही, म्हणून सॉक्रेटिसला तुरुंगामध्ये ठेवण्यात येते.
आणि त्यावेळेसला मग ते अशी अवस्था होती की तुरुंगामध्ये कोणालाही जाऊन भेटता येते, त्याच्याशी चर्चा करता येते, अशा प्रकारची ती व्यवस्था होती. त्या सॉक्रेटिसचे जे शिष्य होते ते त्याला तुरुंगात भेटायला जायचे, त्याला तुरुंगामध्ये भेटायला जायचे. आणि त्याचा एक मित्र त्याला काय म्हणतो, मी सगळी व्यवस्था केलेली आहे. कशाची? नाही, तुरुंगातून पळून जाण्याची. तुरुंगातून पळून जाण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे आणि तू काहीच काळजी करू नको, तू पळून जा. परंतु या सॉक्रेटिसचं पहा, म्हणजे याला काय म्हणावं, स्वतःच्या प्राणाची तर बिलकुल काळजी नाही. तो काय म्हणतो, मी जर पळून गेलो तर आतापर्यंत मी जी काही प्रतिष्ठा मिळवलेली आहे ती क्षणात निस्ते होऊन जाईल. आणि मी जर ही शिक्षा स्वीकारली तर येणाऱ्या पिढ्यांना हे लक्षात येईल की या राज्य व्यवस्थेने चुकीचा निर्णय घेऊन सॉक्रेटिस सारख्या महान माणसाला, सद्गुणी माणसाला दंड दिलेला आहे. अर्थात त्यांनी सद्गुणाचा नाश केलेला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये सद्गुणाविषयीची श्रद्धा वाढेल, सद्गुण हे दृढ होईल. म्हणून नाही का तो म्हणतो, मी पळून जाणार नाही, पळून जात नाही तो. या सॉक्रेटिसच्या संदर्भाने आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की राज्याविषयीची निष्ठा मनात असल्या कारणाने सुद्धा तो या ठिकाणाहून पळून जातो. आणि शेवटचा जेव्हा तो कालखंड आहे, मृत्यूदंडाच्या अगदी 2-4 दिवसा अगोदरचा जो कालखंड, त्या कालखंडामध्ये जर आपण त्याची अवस्था पाहिली, त्याला बिलकुल मृत्यूची भीती वाटत नाही. आपण अनेक आरोपी पाहिले या मागच्या 4-5 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये अनेक लोकांना फाश्या झाल्या. आणि मग त्या दरम्यान तो आरोपी कसा वागतो, तो अस्वस्थ आहे, तो कोणालाही बोलत नाही, तर 3 दिवस झाले काही खाल्लेलं नाही, अशा प्रकारच्या आपण बातम्या ऐकतो. परंतु सॉक्रेटिसच्या बाबतीमध्ये अत्यंत म्हणजे आश्चर्यकारक घटना सांगतो तुम्हाला की त्याचे शिष्य येतात, त्याचे मित्र येतात त्याला भेटायला आणि चर्चा, डायलॉग होतात दोघांमध्ये. डायलॉगचे विषय काय आहेत? मृत्यूनंतर काय होणार, तुझं शरीर मरणार, तुझा आत्मा राहणार का नाही. आणि या पद्धतीनं डायलॉग होतात. आणि त्या डायलॉग मध्ये तो म्हणतो की मृत्यू हा उत्सव आहे. मृत्यू काय आहे? उत्सव आहे. माझ्या पूर्वी होऊन गेलेले जे फिलॉसॉफर आहेत, मोठे मोठे विचारवंत आहेत, ते कुठे आहेत? कुठतरी आहेत ते. आणि माझा ह्या शरीरातला हा माझा आत्मा जेव्हा इथून निघल तेव्हा तो त्यांच्यापर्यंत पोहोचल आणि मी त्यांच्याशी नवीन चर्चा करणार आहे. मी आतापर्यंत तुमच्याशी चर्चा करत आलो की म्हणजे हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे सत्य आहे, हे असत्य आहे, हे खोटं आहे, हे खरं आहे, हे पाप आहे, पुण्य आहे, हा आत्मा, हा ईश्वर आहे, हा राजा आहे, ही चर्चा मी तुमच्याशी करत आलो. आता इथून गेल्यानंतर मी ही सगळी चर्चा कोणाशी करणार आहे? माझ्या पूर्वजांच्या आत्म्याशी. पहा, म्हणजे मला नवीन जगात जायचं आहे, याच्याबद्दल त्याच्या मनात उत्सुकता आहे. आणि आपल्याकडे पाहतो आपण, आपल्याला जर थोडस सर्दी, खोकला, पडसं झालं किंवा टायफॉइड झाला आणि डॉक्टरला सांगितलं याच्या प्लेटलेट आता इतक्या कमी झालेल्या आहेत, आता आपण नवीन विचार करतो, माझं काय होईल, मी जगेल की नाही, माझं काय होईल, मी जगेल की नाही, अशा प्रकारचा विचार करतो. परंतु सॉक्रेटिसला फाशी, मृत्यूदंडाची शिक्षा झालेली आहे. मृत्यूदंडाची शिक्षा झालेली आहे. 2-4 दिवसामध्ये त्याला एक नाही विष प्यायला भेटणार आणि तो म्हणणार 100%. अशा प्रकारची अवस्था आहे. परंतु त्याच्या डोक्यावर काही टेन्शन नाही. टेन्शन कशाचं आहे की कधी कधी मी लवकर मरतो आणि माझा आत्मा त्या माझ्या जुन्या पूर्वजांच्या आत्म्याशी जाऊन कधी भेटतो आणि त्यांच्याशी मी नवीन विषयावर कधी कधी चर्चा करत, मी काय तिथं जाऊन काय कसं बोलणार, या सगळ्या गोष्टी आणि त्या संदर्भानं त्याचे सगळे ते सोक्ती म्हणतात की तुम्ही भरपूर काहीतरी बोलत आहात. तर त्यावर तो पडदा टाकून काय म्हणतो की ते आत्मा कसा अमर आहे हे पटवून सांगतो, हे शरीर कसं नश्वर आहे हे पटवून सांगतो, मृत्यूशी कशा प्रकारचं भय ठेवायचं नसते, मृत्यू हे कशा प्रकारे एक चांगला प्रसंग आहे, या पद्धतीनं तो भाष्य करतो. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे त्यानं स्वतःवर विजय मिळवलेला हा प्रसंग आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या महान विभूतीचं वैभव आपल्यापर्यंत आलं. म्हणून खऱ्या अर्थानं आपण
भाग्यवान आहोत की त्याचे जे काही विचार आहेत, त्याचे जे काही कार्य आहे ते अशा पद्धतीने थोड्या बहुत काय रूपात होत नाही, परंतु आपण ऐकत आहोत. आणि मला या निमित्ताने इतकंच सांगायचं आहे की मनुष्याने सद्गुणी बनलं पाहिजे. त्याच्या तत्वज्ञानाचा आपल्याला सार आपल्याला सांगायचा आहे की मनुष्याने सद्गुणी बनलं पाहिजे. सद्गुणी बनणं म्हणजे काय आहे? आपण स्वतःला ओळखलं पाहिजे. मी मनुष्य आहे, माझं जीवनाचं ध्येय ज्ञान मिळवणं आहे. जे काही मी ज्ञान मिळवलं त्या ज्ञानाच्या आधारावर मी माझ्या हातून फक्त आणि फक्त चांगलंच काम करत, ज्याच्यामध्ये कोणाचंही हित होणार नाही. हे सगळं सद्गुण आहे. हे सगळं सद्गुण आहे. आणि ह्या सद्गुणाचं शिक्षण घेता येते, हा सॉक्रेटिसचा मूळ विचार आहे. आपण सद्गुणी बनलो पाहिजे. सद्गुणी बनण्यासाठी सद्गुणाचं ज्ञान आपण घेतलं पाहिजे, घेता येते. अशा प्रकारचा हा मूळ मंत्र या सॉक्रेटिसनं इसवी सन पूर्व 300 शतकामध्ये दिलेला आहे. आणि त्या आधारावर तो असं म्हणतो की हे सगळं जर शिकायचं असेल तर सगळ्यात पहिलं आवश्यक आहे की आपण स्वतःला ओळखलं पाहिजे आणि त्यानुसार आपण आपली कर्म केली पाहिजे. जो माणूस स्वतःला ओळखतो तो कधीच कोणाचं वाईट करू शकत नाही. स्वतःला जो ओळखतो तर तो कधीच कोणाचं वाईट करू शकत नाही. त्याच्या हातून फक्त आणि फक्त चांगल्याच गोष्टी होत जातील असं त्याचं स्पष्ट मत आहे. आणि त्या आधारावर तो एक आणखी महत्वाचा विचार आपल्या समोर ठेवतो, तो म्हणजे तुम्ही मृत्यूविषयीची भय बाळगू नका. मृत्यूविषयी चिंता अजिबात करू नका. तुम्ही जर मृत्यूविषयी चिंता करत बसाल तर या विश्वामध्ये, या जीवनामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये जे जे काही चिंतनाचे विषय असतात, जे जे काही विचार करण्याचे विषय असतात त्याविषयी तुम्ही विचार करू शकणार नाही जर तुम्ही मृत्यूविषयी चिंता बाळगली तर. म्हणून मृत्यूविषयी तुम्ही चिंता बाळगू नका. मृत्यू हा एक उलट नवीन एक प्रसंग आहे, नवीन एक प्रसंग आहे. अशा पद्धतीने या मृत्यूचं तुम्ही स्वागत करा. असा एक खूप महत्वाचा आणि मानवाच्या मनातली भीती दूर करण्याचा विचार सुद्धा सॉक्रेटिसने या ठिकाणी सांगितलेला आहे. अशा या महान विभूतीला मी कोटी कोटी वंदन करतो. आणि या ठिकाणी सॉक्रेटिसचं जे काही जीवन आहे, कार्य आहे आणि तत्वज्ञान जे आहे, विचार जे आहे ते संक्षिप्त स्वरूपात तुमच्यासमोर मांडलेले आहेत. आणि आता मी इथे विराम देतो. धन्यवाद. हेमलॉक देऊन मारलं होतं त्यांना. हो, हेमलॉक. हा तो प्रसंग देणारा तो प्रसंग थोडासा मी विसरलो सांगायचा. विषाचा प्याला, हेमलॉक म्हणजे विषाचा प्याला. त्या काळामध्ये मृत्यूदंडाची जी शिक्षा होती ती पद्धत वेगवेगळी होती. फाशी देण्याची पद्धत होती. हेमलॉक म्हणजे विषाचा प्याला. तो प्रसंग असा होता, सॉक्रेटिस शांत बसलेला होता आणि विषाचा प्याला घेऊन तो शिपाई आला. शिपायाच्या डोळ्यात अश्रू, परंतु सॉक्रेटिसच्या चेहऱ्यावर बिलकुल टेन्शन नव्हतं. आज लवकर ते घेतलं त्याने आणि त्याने विचारलं कसं प्यायचंय. हळूहळू प्या. घेतलं. विष आहे आपल्या हातामध्ये, विषाचा कटोरा आहे. विष हळूहळू पिलं आणि त्यानं सांगितलं तुम्ही आता पाय जड पडले की निवांत झोपा. तो उठला, फिरायला लागला आणि थोड्या वेळानं त्याचे पाय जड पडले आणि त्यानंतर तो बिछाण्यावर जाऊन झोपला आणि शांतपणे बसला आणि थोड्या वेळास लगेच तो लेटला सुद्धा आणि डोळे बंद केले. आणि लोकांना वाटलं की आता तो डोळे उघडले. त्याचा एक मित्र तिथं होता, आणि त्याला म्हणला, त्याचं मला आठवत नाही एक नाव आहे त्याच्यामध्ये, अरे मी XYZ नाव सांगतो आहे. त्या मित्राला म्हणतो अरे मी त्याच्याकडून एक कोंबडी घेतली होती, त्याला तेवढी परत कर. आणि तो डोळे सांगतो. म्हणजे मरता क्षणी सुद्धा आपल्या मित्रावर अधिकार असतो. माझी उधारी तू देऊन टाक असं तो म्हणतो. मी एकट्या XYZ माणसाकडून कोंबडी घेतली होती, तू त्याला परत कर. म्हणजे हा विचार पहा तुम्ही की मरताना सुद्धा आपल्यावर काही वजन ठेवायचं आणि जास्त जे देणं लागते त्याला ते देऊन टाकायचं. अशा प्रकारचा विचार अत्यंत क्रूर शिक्षा आहे, भयानक. म्हणजे सॉक्रेटिसच्या ठिकाणी जर दुसरा कोणी असला असता ना, तो जेव्हा शिक्षा झाली तिथून रडत बसला असता आणि त्याच्या पहिलेच मेला असता कदाचित. अशा प्रकारची शिक्षा, भयानक क्रूर शिक्षा. परंतु या सॉक्रेटिस महान माणसानं त्या शिक्षेला अगदी म्हणजे इतकं स्वागतानं आपल्या जवळ बोलवून घेतलं
की त्याची आपण अनुभूती घेऊ शकणार नाही, पण कल्पना आपण करू शकतो. थँक्यू.